तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उपस्थित आपले खासदार आणि उमेदवार सन्माननीय ओमराजे निंबाळकर, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी, 2 दिवसाच्या निरोपावर आपापल्या खर्चानं आपापली वाहनं घेऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे ज्येष्ठ तरुण सहकारी मित्र आणि पत्रकार बंधू, ओमराजेंचं भाषण एवढं मस्त झालं की मनातलं माणूस बोललं तर पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचत. ओमराजेंनी मी मनातलं बोललो. फोनबद्दल तुमच्यावर बोलता कोण बोलतं? जे फोनच उचलत नाही ते तुमच्यावर. आणि जो जनसेवक आहे त्याचा फोन 24 तास चालू असलाच पाहिजे. अनेकांचा तुमचं उदाहरण मी ऐकलं की तुमच्या फोनमुळे कोणाला तरी जीव आहे. मी सुद्धा ज्यावेळेस पासून हे दगड आलं त्यावेळेस पासून ते कधीही माझ्याकडे बंद नाही. त्याचा अनुभव मला एक असा आला की लातूरला जाणारी बस आपल्या आरडा नाला जो आहे पाचशे रोडवर त्याच्यात खाली गेली आणि वाजल्यावरती 2 आणि 2 वाजता माझ्या फोनची रिंग वाजल्यावरून दुसऱ्यांदा माझा मित्र जयप्रकाश दगडे लातूरचे लोकमतचे संपादक त्यांनी मला सांगितलं की असा ऍक्सिडेंट झाला. तिथल्या एकाचा फोन त्यांना आला पण त्यांना बार्शी पोलीस स्टेशन किंवा कुर्डवाडी पोलीस स्टेशनचा फोन नंबर नाही. तर तू माझ्यासाठी मी कुर्डवाडी पोलीस स्टेशनला फोन केला, बार्शी पोलीस स्टेशनला केला. त्यांनी वायरलेसवरनं सांगितलं, तो मेसेज पोचवला आणि वेळेवर मदत मिळाली. त्यांना अनेक जणांचे प्राण. फोन हा आपल्याकडे गुड मॉर्निंग आणि गुड नाईट साठी नसतो किंवा चॅटिंग साठी सुद्धा नसतो. आपला फोन हा आलेल्या फोनला त्याची कारवाई करण्यासाठी असतो. तो उचलायचाच असतो, त्याची दखल घेऊन पुढचा फोन करायचा असतो. मी मिस कॉलला सुद्धा सांगितलं फोन करायला की मी विलासराव देशमुख साहेबांकडे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या याच्यावर मिस कॉल पडलेला असायचा. त्यांनी मला कोणीतरी सांगितलं असायचं, मी मुद्दाम करून मिस कॉल केली. मला पहाटे 6ला फोन आला की सोबत काय अर्जंट काम आहे. मी म्हणलं साहेब 6 वाजता? हो म्हणजे तुमचा फोन बघितला उशीर झाला पण मी काही महत्वाचं असेल म्हणून फोन केला. म्हणजे साहेब तुम्ही फोनला उत्तर देता काही बघण्यासाठी. आता फोन चालू ठेवण्याचे सुद्धा तोटे आहे नाही असं. काही जण रात्री 11-12 वेळ होईल तसे आमच्या तालुक्यातलं नाही पण बाहेरच्या शेजारच्या तालुक्यातनं
11 वाजताच फोन आला. काय चाललंय साहेब? आवाजावरून मी ओळखलं त्यांचं काय चाललंय. आता त्याला बरं वाटेल तसंच बोलावं लागतं. मी म्हटलं तुमचं काय चाललंय ते माझं आधीच झालेलं, आता तुम्ही एकदम खुश झाला गेली वाढ आपण मी वकील झालेला आमचे माळी वकील होते. ते म्हणजे पक्ष काढायला आवडेल. त्यांनी म्हणजे चहा घ्यायचा होते सर, चहा प्यायचा. सिगरेट वाला होते सर, ओढायची. मी म्हणजे माळीला एवढ्यावर ना आभार सिनियर झाल्यावर बघू म्हणजे ते आपलं काम आहे. तुम्ही प्रामाणिकपणे ते करता. माझा अनुभव आता तुम्ही सांगितलं अनेक चिन्ह झाले की मी बळजबरीनं नव्हती घेतली. माझ्या घरात मी काय धनुष्य पान घेऊन खाली वर काय द्रौपदी स्वयंवराला नव्हतं ते. त्याला बरोबर होतो 85ला मला उभारत. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.